मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। दसऱ्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पॉडकास्ट रिलीज होणार आहे आणि या पॉडकास्टमधून ते नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे शिवसेनेचा दसरा मेळावा होताना आपण पाहिले, मात्र मनसेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती पॉडकास्टच्या माध्यमातून बोलणार आहेत। संदीपजी, आपण पाहतो की दसऱ्याच्या निमित्तानं राज ठाकरे हे पहिल्यांदा अशा पद्धतीनं व्यक्त होताना पाहायला मिळणार आहेत। काय नेमकं वेगळेपण यावर्षी पाहायला मिळू शकतं? महाराष्ट्राच्या जनतेला विधानसभेच्या तोंडावरती नेमकी मनसेची भूमिका काय, राज ठाकरे काय भूमिका घेतात त्याची उत्सुकता लागलेली आहे। एकला चलोरेचा नारा तुम्ही दिलेला आहे आणि अशातच पॉडकास्टच्या माध्यमातून राजसाहेब काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काय वेगळेपण पाहायला मिळेल? निश्चित मला असं वाटतं दसऱ्यांदा पहिल्यांदा अशा पद्धतीचं पॉडकास्ट सन्माननीय राजसाहेब करतायत। तुम्हाला जेवढी उत्सुकता आहे, महाराष्ट्राला जेवढी उत्सुकता आहे, तेवढी मलासुद्धा उत्सुकता आहे की नेमकं राजसाहेब काय बोलणार आहेत किंवा काय एक विचार मांडणार आहेत या दसऱ्याच्या निमित्ताने, हे ऐकायला बघायला मलासुद्धा आवडणार आहे। तर मला असं वाटतं आता फक्त 24 तासाचा वेळ राहिला आहे, निश्चितपणे उद्या सकाळपर्यंत कळेल आपल्याला। या पॉडकास्टच्या निमित्तानं एक वाक्य आम्ही सगळीकडे पाहतोय सोशल मीडियावरती, जाहिरातींमध्ये वगैरे, की मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर आता भूमिका घेणं गरजेचं आहे, अशा पद्धतीची जाहिराती आहे। वेगळं नेमकं काय सांगायचं आहे? कारण महाराष्ट्रातलं सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कुठली गरज आहे, काय आवश्यकता आहे आणि त्या भूमिकेवरती सगळ्यांचं लक्ष आहे? मला असं वाटतं सध्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणाची तर गरज आहे, कारण राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत असलेला महाराष्ट्र, सध्या आपण भाषा बघतोय लोकांची काय आहे, सकाळचे भोंगे काय वाजतात आणि मग ती गचाळ शिवराळ भाषा, हे काय महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। मला असं वाटतं महाराष्ट्राची संस्कृती जपणारी राजकीय संस्कृती आणली पाहिजे आणि त्यासाठी जनतेने सगळे व्यवस्था हातात घेतली पाहिजे, हे गरजेचं आहे। या सगळ्या जाहिरातीबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा एक विधान केलं की तुम्ही मोदी शहांचे गोडवे गाणं बंद करा, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर त्यांचे गोडवे गाणं बंद करा, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेला आहे। आणखी एक शब्द सुद्धा वापरला त्यांनी, तुम्ही तो ऐकला असेल, त्याकडे कशा पद्धतीने पाहताय त्यांच्या विधानाकडे? संजय राऊत हा एक नंबरचा चाटू माणूस आहे, एक नंबरचा पाजी म्हणतो आपण त्या पद्धतीचा माणूस आहे। मला असं वाटतं ह्यांनी दुसऱ्यांना जे शब्द वापरतात, खरी सगळ्या राजकीय संस्कृतीची घाण करण्यामध्ये हा माणूस सर्वात पुढे आहे। यांनी 2012-2017 जेव्हा हे भाजपबरोबर होते त्यावेळेला कोणाची चाटुगिरी केली हे पहिल्यांदा त्यांनी सांगायला पाहिजे। 2014 2014 नंतर ह्यांना एवढा भाजपने लाथाळला तरी 5 वर्ष सत्तेत राहून कोणाची चाटुगिरी करत होते संजय राऊत, हे त्यांनी सांगायला पाहिजे। 2019ला भाजपची चाटुगिरी केल्यानंतर पवारसाहेबांची चाटुगिरी का करत होते संजय राऊत, हे संजय राऊतांनी सांगायला पाहिजे। पवारांचे पाय चाटणारे, सावरकरांबद्दल वाईट बोलणाऱ्या राहुल गांधींचे पाय चाटणारे, बाळासाहेबांना कधीही मान न देणाऱ्या सोनिया गांधींचे पाय चाटणारे, हे आमच्याबद्दल बोलणार? नरेंद्र मोदी साहेब जेव्हा शिवतीर्थवर सभा होती तेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा ही मागणी करणारे सन्माननीय राजसाहेब होते। हे आम्हाला स्वाभिमान शिकवणार संजय राऊत सारखे थर्ड ग्रेड थर्ड क्लास लोक? संदीपजी, आपण पाहतोय की जो पॉडकास्ट रिलीज होणार आहे त्याची जाहिरात जर आपण पाहिली तर मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, अशा पद्धतीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे। कुठेही वाईट नाहीये किंवा महाराष्ट्राच्या हितासाठीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या जाहिरातीबद्दल संजय राऊत अशा पद्धतीनं भूमिका मांडतात किंवा विधान करतात। मला तेच सांगितलं, यांच्याकडे कुठले मुद्दे नाही आहेत। हे कधी विकासावर बोलतात का? हे महाराष्ट्राच्या कुठल्या विषयांवर बोलतात का? यांचे विषय काय? मिंदे, नंतर खोके, नंतर हेच विषय आहेत। यांनी कधी महाराष्ट्राच्या हिताचा कुठला विषय बोललेत? आज त्या बेरामपाड्यामधलं अनधिकृत बांधकाम पाडायला गेलेल्या ज्यांचं अनधिकृत बांधकाम आहे त्यांची बाजू घेणारे यांचे नेते, हे काय महाराष्ट्राबद्दल विचार करणार? हे फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणारे लोक आहेत। यांनी कधीही महाराष्ट्राचा विचार केलेला नाही। मला असं वाटतं आत्ता जी आहे ही एक चळवळ ही लोकांमध्ये उभी राहणार आहे। या निवडणुकीमध्ये संयुक्त महाराष्ट्राची एक चळवळ झाली, त्याचप्रमाणे ही आता समृद्ध महाराष्ट्राची चळवळ होणार आहे। तुम्ही म्हणता ही चळवळ उभी राहणार आहे, दसऱ्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल आणि त्यानंतर विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल। तुम्ही एकला चलोरेचा नारा दिलेला आहे,
कशापचं वातावरण असेल? संपूर्ण महाराष्ट्रात मनसे ग्राउंडवरती उतरलेले आहे आणि विधानसभेचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. कशापची तयारी मनसेकडून आतापर्यंत करण्यात आली आणि पुढच्या महिनाभरामध्ये कशापची ताकद आपल्याला पाहायला मिळणार आहे? बघा, निवडणुका येतात, निवडणुका जातात, आरोप प्रत्यारोप होत असतात, पण आमचा प्रयत्न हाच राहील की महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जो आता रसातळाला जातोय तो जपण्याचं, तो वाचवण्याची लढाई आहे आणि ती आम्ही लढत राहू. संदीपजी, महाराष्ट्रामध्ये जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य मागच्या काही दिवसापासून होत आलेले आहेत. दोन धर्मामध्ये जी काही दुही माजवण्याचा प्रयत्न काही लोकांच्या माध्यमातून करण्यात आला, तशी सातत्यानं ही विधानं होत आलेली आहेत. तर अशा वेळी महाराष्ट्राला बांधून ठेवणं आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किंवा महाराष्ट्राची संस्कृती जपणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशातच मनसेची काय भूमिका असणार आहे? तुम्ही म्हणताय की संबंध महाराष्ट्र सांगितलं ना, निवडणुका येतात, निवडणुका जातात, कोणाची तरी हार होते, कोणाची तरी जीत होते, या गोष्टी होत राहतात. पण जो महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा आहे, ज्याचा धडा अख्ख्या हिंदुस्थाननी घेतला आहे, तो सुसंस्कृतपणा जर रसातळाला जात असेल तर ती वाचवण्याची लढाई ही येणारी 2024ची विधानसभा निवडणूक आहे. संदीपजी, थोडासा एक वेगळा प्रश्न. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संबंधित एक चित्रपट काल रिलीज झाला संपूर्ण महाराष्ट्रभर. एक नंबर चित्रपटाचं नाव आहे आणि त्याची चर्चा महाराष्ट्रभर पाहायला मिळते. कसा रिस्पॉन्स आहे महाराष्ट्राच्या जनतेला? काय पाहायला मिळते? नाही, मी काल स्वतः चित्रपट बघितला. अतिशय सुंदर चित्रपट आहे. म्हणजे लोकांना असं आधी वाटत होतं, मला असं वाटतं की ती कॅम्पेन मूव्ही आहे, पण ती कॅम्पेन मूव्ही नाही आहे. तो एक कमर्शियल पिक्चर आहे आणि पिक्चर कमर्शियल असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार, सन्माननीय राजसाहेबांचे विचार अगदी सुरळीतपणे आणि अलगदपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा चित्रपट करतो. मराठी चित्रपटांबद्दल मनसेनं सातत्यानं भूमिका घेतलेली आहे. महाराष्ट्राची जनतेला काय आवाहन करताय? निश्चितपणे सगळ्यांनी तो चित्रपट बघावा, कारण खरोखर चित्रपट एक नंबर आहे. तर मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत होते आणि संजय राऊत यांनी ज्या पॉडकास्टबद्दल विधान केलेलं होतं त्याला सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे. शिवाय महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला, मराठी माणसांना एक नंबर चित्रपट बघण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतो की दसऱ्याच्या निमित्तानं पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे जे पहिल्यांदाच बोलणार आहेत, त्या पॉडकास्टच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलतात आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय ऐकायला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढे जर्नलिस्ट रोहन सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.